भाऊ राज्यामध्ये ज्याप्रमाणे पूर परिस्थिती झाली कसं बघता पुणे तर पूर्ण म्हणजे जलमय झालेलं आहे. नाही काय आहे, आता गेली 10 वर्ष आपण बघतो यावर काही कामच झालं नाही. दरवर्षी पूर्वी पाऊस यायचा, पूर्वी पावसाळा होता, पण काय होतं की पूर्वीचा पावसाळ्यात आणि आता अचानक येतो, ढगफुटी सदृश्य परिस्थिती होते. अशा वेळेस ड्रेनेज सिस्टीम सध्या अपडेट करण्याची गरज आहे. कारण लोकसंख्येनुसार नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढतं आहे, लोकसंख्या वाढते आणि शहरीकरण किंवा नागरीकरण वाढल्यामुळे सगळा ताण जो पडतो त्यातून सिमेंटचे रोड झालेत, ड्रेनेज बरोबर सिस्टीम नाही. अशा याच्यामध्ये शहरं पाण्याखाली झाले, शहरामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचतं आणि प्रचंड नुकसान होतं. अशीच काहीशी स्थिती शेतकऱ्यांची आहे. जवळपास आत्तापर्यंत 95 लोकांचा जीव गेला या सगळ्या पुरामध्ये मागच्या 8 दिवसामध्ये. म्हणजे गडचिरोलीपासून तर आपण मुंबईपर्यंत पाहिलं, 95 लोकांना आपला जीव गमवावा लागला. जवळपास 506 जनावरं वाहून गेले. इतकं भयावह स्वरूप या पुराचं आहे. सरकारने तातडीनं याचे पंचनामे करून पडझड झालेल्या घरांना खावटी जी देतो ती दिली पाहिजेत. नगदी रूपानं 5,000 रुपये दिले पाहिजेत, कारण घरात पाणी गेल्यामुळे घरात त्यांना काही शिल्लक राहिलं नाही. अशा वेळेस तातडीनं मदत करण्याची अपेक्षा आहे. मला वाटतं सरकारने करावी आणि पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचं पॅकेजही जाहीर करावं, अशी आमची सरकारला मागणी असणार. भाऊ राज ठाकरे स्वतंत्र लढणार असं त्यांनी जाहीर केलं. 225 ते 250 सीट लढणार, स्वतंत्र लढणार. मात्र त्यानंतर माझे जे नेते आहेत ते सत्तेत आले पाहिजेत. म्हणजे कुठेतरी असं आहे का की आधी स्वतंत्र लढायचं आणि त्यानंतर युती किंवा मग आघाडीकडे जायचं? नाही बघा, कोणालाही स्वातंत्र्य आहे, त्याचं राज ठाकरेंचा पक्ष आहे, त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील जनतेला हे जो कौल आहे तो कौल महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे. त्यामुळं त्यांनी कितीही प्रयत्न केले तर चांगलं आहे की लढले पाहिजेत. कारण प्रत्येक पक्षाला त्यांची ताकद हे दाखवण्याची संधी ही निवडणुकाच असतात. या विधानसभा वेळेस निवडणुकामध्ये राज ठाकरेंच्या मनसेची शक्ती एकदा महाराष्ट्रातील जनतेला कळेल आणि त्यांनाही अपेक्षित निकाल येतो की नाही त्याची ते कारणमीमांसा करतील. त्यांचं स्वागत आहे, त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या. प्रकाश आंबेडकरांनी आता ओबीसी आरक्षण बचाव करता यात्रा काढण्याची घोषणा केली आहे आणि विधानसभेच्या अनुषंगाने ती यात्रा असेल काय? तर प्रकाश आंबेडकरांवर आम्हाला काही बोलायचं नाही. ते काय ओबीसी बचाव आरक्षण आम्ही आंदोलन करतो त्यावेळेस त्यांनी अनेक वेळा टीकाही केलेली आहे. ते कुठल्या बाजूनं कधी बोलतील त्यामुळे आम्ही त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही. त्यांना जे वाटतं ते त्यांनी करावं. ओबीसीचं आरक्षणाच्या संदर्भात ते ओबीसीचं आरक्षण टिकावं आणि मराठा समाजाला न्याय मिळावा ही भूमिका ठेवून सरकारनं काम केलं पाहिजे. यांना धक्का लावणार नाही असं म्हटलंच आहे, तर मग यांना धक्का न लावता मराठा गरीब समाजाला मिळालं पाहिजे. काय भूमिका स्वीकारायची ती सरकारने घेतला पाहिजे निर्णय, तो काल घेतला पाहिजे. कारण त्यांच्याकडे आता 200च्या वर त्यांच्याकडे पाठबळ आहे. त्यांचं हात का आखडतं, त्यांना का निर्णय घेता येत नाही आणि मग ते विरोधकांकडे ढकलतात की तुम्ही विरोधक या संदर्भात बैठकांना येत नाही. बैठका देऊन काय करणार? वांजोट्या बैठका घेऊन तुम्ही त्याचा खापर आमच्यावर फोडू इच्छिता काय? निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही लिखित आश्वासन दिलं, तुमच्या काय कमिटमेंट आहेत मराठा समाजाला, जरांगे पाटलांना किंवा ओबीसींना? उपोषणं तुम्ही स्थगित केली, आता गळ्यात हड्डी फसली, आता बोंबाबोंब सुरू आहे. पण मला असं वाटतं की यावर महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लागणार नाही, डाग लागणार नाही. यासाठी हे दोनही समाजाचं समाधान होईल असा मध्यस्थी मार्ग सरकारने काढावा. त्यांना आम्ही त्यांच्या निर्णयाचं स्वागत करू. विधानसभेच्या निवडणुका कुठेतरी आता आरक्षणाच्या मुद्द्याकडे जाईल असं वाटतं आहे का? कारण आंबेडकर ओबीसी नाही, मला कोणी काही म्हणू दे, निवडणुका हे वैचारिक दृष्टीने लढले जातात. निवडणुकीसाठी या राज्यातील मूलभूत प्रश्न आहेत. आम्ही लोकसभेमध्ये देशाच्या संविधानासाठी लढलो, आता आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणार आहोत. त्यामुळं महाराष्ट्राचा स्वाभिमान जो गुजरातला गहाण ठेवण्याचं काम चाललेलं आहे, महाराष्ट्राला गुजरातकडे गुलाम म्हणून महाराष्ट्रातल्या या नेत्यांच्याकडे बघितलं जात आहे. हा कलंक आणि डाग पुसायचा आहे. आजचा पुढची लढाई आम्हाला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढायची आहे. महाराष्ट्रातल्या शेतकरी, बेरोजगार आणि महिलांच्यावरील अत्याचार या सगळे विषय घेऊन जे जनतेला दिलासा देऊ शकतात, जनतेला न्याय देऊ शकतात, अशा विषयाला घेऊनच लढू.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.